नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन पूर्व परीक्षा नुकतीच झालेली आहे. गट ब आणि गट क. मग गट ब मुख्य परीक्षा 2025 ला आपल्याला सामोरं जायचंय. या दृष्टिकोनातूनच गट ब मुख्य परीक्षा 2023 2024 या दोन्ही वर्षांचं गट ब आणि गट क या मुख्य परीक्षांचं अनालिसिसची सिरीज आपण आजपासून सुरू करतोय. या सिरीज मध्ये आपण गट ब चे आणि गट क चे मुख्य परीक्षेचे भूगोल विषयाच्या पेपरचे विश्लेषण आजपासून सुरू करत आहोत. तर आज विश्लेषणाचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड गट ग मुख्य परीक्षा 2023 च्या पीवायक्यू विश्लेषणाला आपण सुरुवात करूया. अतिशय विस्तृत आणि डिटेल हे आपलं विश्लेषण असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला 100% येणाऱ्या 2025 च्या दोन्ही मुख्य परीक्षांना यातून 100 आणि 101% फायदा होणार आहे. चला बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जीवावरील आरक्षित स्थळे चढत्या क्रमाने लावा, असा आपला पहिला प्रश्न. आता तुम्ही जर विचार केला तर मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व हा प्रकल्प 1971 ला सुरू झाला. या प्रोजेक्ट अंतर्गत आपण जर बघितलं तर 18 जीवावरण राखीव क्षेत्र भारतामध्ये आहेत. याचे 3 भागात विभाजन होतं, जसं की संरक्षित क्षेत्र असेल, बफर क्षेत्र असेल आणि कोर क्षेत्र असेल, ज्याला गाभा क्षेत्र म्हणतो. अशा 3 क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य यांचं विभाजन केलेलं असतं. आणि राखीव हे असतात जीवावरणाच्या दृष्टीने, त्यामुळे यांना बायोस्फिअर रिझर्व असं सुद्धा म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांच्यावर आपल्याला आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले दिसून येतात. तुम्ही जर राज्यसेवा पीवायक्यू विश्लेषण बघितले असतील किंवा इतर पीवायक्यूज बघा, तुम्हाला या टॉपिकवर खूप सारे प्रश्न आलेले दिसतील. मग त्या दृष्टिकोनातून बघा, हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. तर बघा, मन्नारचं आखात याचं क्षेत्र मोठं आहे. आता खरं तर कच्छचं आखात याचं क्षेत्र भारतामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या बायोस्फिअर रिझर्वचं आहे तर कच्छच्या आखातचं आहे. पण त्या खालोखाल मन्नारचा आखात आहे, मग सुंदरबन येतं आणि मग नंदादेवी येतं आणि मग येतं निलगिरी. आणि आपल्याला त्यांनी काय म्हटलंय, चढत्या क्रमाने लावा, म्हणजे आपलं 1 नंबरचं उत्तर असणार आहे. आता इथं थोडं कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे कट टू कट उत्तर काढणं अपेक्षित आपल्याला आहे इथं. सो त्या दृष्टीने हा प्रश्नाचं डिटेल अनालिसिस बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. बघा, 18 बायोस्फिअर रिझर्व आहे. आपल्याला याच्यावर असाही प्रश्न येतो की कोणत्या बायोस्फिअर रिझर्वची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा कोणत्या राज्यामध्ये कोणतं बायोस्फिअर रिझर्व आहे, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग बघा, निलगिरी याची स्थापना 1986 ला झाली होती. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकच्या बॉर्डरला आहे. 5520 स्क्वेअर चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्र आहे. आता हे मी एवढेच सांगेल तुम्हाला, स्क्वेअर किमीचा जास्त आकडा मी सांगणार नाही, पण जे आपल्या प्रश्नामध्ये होते त्याचे सांगेल मी. पण नंदादेवी बघा, उत्तराखंड 1988 ला स्थापन आहे. 5860 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. नोकरेक मेघालयमध्ये, ग्रेट निकोबार अंदमान निकोबार मध्ये. मन्नारचा आखात तामिळनाडूमध्ये 1989 ला स्थापना आहे. 10500 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. त्यानंतर मानस आसाम मध्ये, सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये 1989 ला स्थापन, 9630 स्क्वेअर किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. बघा, आणि मग तुम्ही बघा कच्छ, बघा इथं तुम्हाला 12454 चौरस किलोमीटर क्षेत्र त्याचं दिसेल, म्हणजे सर्वाधिक क्षेत्रफळाचं जे गुजरात मध्ये येतं. पण त्याला दर्जा दिलाय 2008 मध्ये. हा प्रश्न पण जोड्या लावांमध्ये ऑलरेडी येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेला. मग सिमलीपाळ ओडिसामध्ये आहे, डिब्रू सेखोवा आसाम मध्ये आहे, दियांग दिबांग अरुणाचल प्रदेश मध्ये, पंचमढी मध्य प्रदेश मध्ये आहे, कांचनजंगा सिक्कीम मध्ये आहे, असं अगस्तमलाई केरळ तामिळनाडू मध्ये, अचक कमार अमरकंटक छत्तीसगड 2005 ला आहे, गोल्ड डेझर्ट हिमाचल प्रदेश 2009 ला आहे. त्यानंतर शेचासलम हिल्स 2010 ला, आणि 50 शेवटचं आहे 2011 ला झालेलं हे 18वं बायोस्फिअर रिझर्व आहे सर. सो असे हे 18 बायोस्फिअर रिझर्व भारतामध्ये आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 100% प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती नदी, कोणत्या नद्या महाराष्ट्राच्या कोकणी मैदानी प्रदेशातून वाहत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यात जर आपण विचार केला तर मही नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही, अर्थात ही कोकणी प्रदेशातून वाहत नाही. मग मही नदी वाहत नाही हे आपलं उत्तर जर काढायचं म्हटलं तर ब हा आपलं ऑप्शन उत्तर आहे. पण वैतरणा
वाहते का? यस. उल्हास वाहते का? यस. आंबा वाहते का? यस. या वैतरणा ही कोकणातली सर्वात लांब नदी आहे, जिची लांबी 154 किलोमीटर आहे. त्या खालोखाल उल्हास 122 किलोमीटर लांबीची कोकणातली सर्वात मोठी नदी मानली जाते. म्हणजे सर्वात लांब वैतरणा आहे, त्या खालोखाल उल्हास आहे. या फेमस नद्या आहेत कोकणातल्या. या पश्चिमेकडे वाहतात आणि कोकणी मैदानी प्रदेशातून वाहतात. मही ही मध्य प्रदेश राज्यात उगम पावते, तिथून ती गुजरातमध्ये जाते आणि खंबाईच्या आखातात जाऊन अरबी समुद्राला जाऊन भेटते. आणि ती नदी ही मध्य प्रदेशातून उगम पावते आणि मध्य प्रदेश राज्य आणि गुजरात राज्यातून वाहते. कर्कवृत्त त्या 2 वेळा कर्कवृत्त जाणारी नदी ओलांडणारी, म्हणजे सॉरी 2 वेळा कर्कवृत्त क्रॉस करणारी नदी कोणती? तर मही नदी आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, तो पण आलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं पण इलिमिनेशन मेथड आहे. हा मॅप तुम्हाला माहित असेल तर याचा अनालिसिस तुम्ही करू शकतात. मी मुद्दाम तो टाकलेला आहे आपल्या सोयीसाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. हा पुढचा आपला महत्वाचा क्वेश्चन आहे. जिल्हा आणि अभयारण्यांवर क्वेश्चन 100% आपल्याला विचारले जातात. राष्ट्रीय उद्यानावर आपल्याला क्वेश्चन 100% विचारले जातात. मग ठाणे मध्ये तुंगारेश्वर हे खरं तर हे पालघर मध्ये येतं. आता थोडस आयोगने पण दुरुस्ती करायला पाहिजे. 2014 पासून पालघर जिल्हा निर्माण झालाय, पण तरी सुद्धा बऱ्याचदा आयोगाच्या उत्तरांमध्ये जिल्हे चुकीचे दिलेले असतात. त्याला धरून तुम्ही हा प्रश्न रद्द सुद्धा करू शकतात, पण विद्यार्थी करत नाही, कारण विद्यार्थ्यांचा मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा हा बरोबर असेल. मग सांगली सागरेश्वर, गडचिरोली चपराळा आणि अकोला नरनाळा. आता नरनाळा अर्नाळा हे तुम्हाला माहितच पाहिजे. नरनाळा हे अकोलामध्ये, अर्नाळा हे पालघरमध्ये येतो आणि कर्नाळा हे रायगडमध्ये. हे पहिलं पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. आता हे पण माहित पाहिजे, म्हणून याचं बघा अ चं 2 आहे म्हणून उत्तर आपलं डायरेक्टली 3 येतं. किंवा तुम्हाला याच्यापैकी एक जरी कोणतं माहिती आहे तरी तुमचं या प्रश्नाचं उत्तर निघून जातंय विद्यार्थ्यांना. काहीच डोक्याला ताण घ्यायचा नाही. तुम्हाला एक जरी माहिती तरी तुमचं हे उत्तर निघून जातंय. त्यानंतर पुढचा बघा, आपण याचा अनालिसिस बघू शकतो. राष्ट्रीय उद्याने अभयारण्य बघू शकतो बघा. ताडोबा चंद्रपूरमध्ये, नवेगाव गोंदियामध्ये, पेंच नागपूरमध्ये, गुगामळ अमरावतीमध्ये आहे. चांदोली हे आहे तुमचं रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर यांच्या बॉर्डरला. त्यानंतर मुंबईमध्ये तुमचं आपण जर बघितलं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. आणि बाकीचे जे बघितले तर ते अभयारण्य बघा. सागरेश्वर सांगली आपल्याला आलेलं आहे. तुंगारेश्वर पारघर हे आपल्याला आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नरनाळा अकोला हे आलेलं होतं ऑप्शन मध्ये. चपराळा गडचुली हे आपल्या ऑप्शन मध्ये होते. इतर पण अभयारण्यांवर आपल्याला प्रश्न येतात. टिपेश्वर यवतमाळ मध्ये आहे, नायगाव मयुरेश्वर बीड मध्ये आहे, नवीन माळढोक आहे सोलापूरमध्ये, मयुरेश्वर सुपे आहे म्हणजे खरं तर धाराशिवच्या बॉर्डरला येतं. माळढोक पण आहे नगर जिल्ह्यामध्ये, जायकवाडी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, नांदूर माध्यमेश्वर आहे नाशिक मध्ये, अनेर धरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये. असे अनेक अभयारण्यांवर जोड्या लावा असा प्रश्न आपल्याला येतो, त्यामुळे तुम्हाला ते सगळे माहीतच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते आणि ती शाखा या टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महादेव डोंगर या नावाने ती शाखा ओळखली जाते, कारण हरिश्चंद्र वर राहून जातो, सातमाळा तर वरच आहे, बाडेश्वर डोंगर सुद्धा वरच आहे, म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगेच्या वर. त्यामुळे सगळ्यात शेवटी येते महादेव डोंगर रांग, जी सोलापूर जिल्ह्यातून जाते. मग आपण मॅप मध्ये पण बघू शकतो बघा, या भागातून आपल्याला सोलापूर भागातून जाताना आपल्याला महादेव डोंगर रांग दिसते, म्हणून त्याचं उत्तर आपल्याला 2 क्रमांकाचं आहे. या सगळ्या डोंगर रांगांवर खूप सारे प्रश्न एमपीएससी ने विचारलेले आहेत. खूप वेळा रिपिटेशन या प्रश्नांवर झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे हा भाग आयएमपी आहे, इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. चला नेक्स्ट, हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझोन नष्ट करतो? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, क्लोरोफ्लोरोकार्बन हा ओझोन साठी खूप घातक आहे. म्हणजे ओझोन क्षयाचं ओझोन वायूचं क्षय करण्याचं कारणीभूत हा क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. मग आपण याचं उत्तर काय? ब उत्तर आहे. आणि आपण ओझोन बद्दलची डिटेल माहिती स्लाइड मध्ये जाणून घेणार आहोत बघा. तर ओझोन म्हणजे काय? तर ओझोन म्हणजे 3 ऑक्सिजन अणूंचा बनलेला असतो, त्याला आपण O3 असं रासायनिक सूत्रामध्ये म्हणतो. ओझोन मुख्यतः वातावरणाच्या स्थितांबरात स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो. 15 ते 30 किलोमीटर उंचीवर तो आढळतो. सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून तो संरक्षण करतो, म्हणजे तो आपलं UV पासून संरक्षण करतो. ओझोन सूर्याच्या UV किरणांना शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवर सजीवांचं म्हणजे आपलं संरक्षण होतं. आपलं सजीवांचं म्हणजे इतर प्राण्यांचं पण संरक्षण होतं. पर्यावरण संतुलन राखतं, मानवी आरोग्यास तो फायदेशीर आहे.
थराची हानी कशामुळे होते? तर लक्षात घ्या, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, रेफ्रिजरेटर असेल, एसी मधले वायू असतील, औद्योगिक प्रदूषण असेल, यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ओझोन क्षयाला कारणीभूत ठरतो आहे. 1985 मध्ये अंटार्क्टिका खंडावर ओझोनला मोठं भगदाड देखील आढळून आलं होतं. त्यामुळे ओझोन वायूचं संरक्षण करणं आपलं काम आहे आणि स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तो सापडतो. 15 ते 30 किलोमीटर या थरावर तो अंतरावर तो सापडतो. त्यामुळे तोही प्रश्न आपल्याला बऱ्याचदा एमपीएससी कडून विचारला गेलेला आहे. आणि जंबुलित किरण किंवा अतिनीलकरणांना तो शोषून घेतो, हाही प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. त्यामुळे ओझोनवर प्रश्न 100% असतात. नेक्स्ट, 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला, पण खालीलपैकी कोणत्या राज्याने तो स्वीकारला नव्हता? ऍक्च्युअल स्वीकारला नव्हता म्हणजे असं नाहीये, कारण त्या राज्याचा वेगळा कायदा त्यावेळेस होता 1972 मध्ये, आणि ते राज्य आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरचा त्यावेळेस वेगळा कायदा होता. जम्मू काश्मीर मध्ये आपली राज्यघटना तेव्हा लागू नव्हती, पण आता जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा सध्या हा कायदा लागू आहे. पूर्ण भारतात लागू आहे 2019 नंतर, जम्मू काश्मीरचं विलिनीकरण झाल्यानंतर. त्यामुळे त्यावेळेस याचं उत्तर आपल्याला जम्मू काश्मीर सांगता येईल. तर मग बघा, वन्यजीव संरक्षण कायदा आहे काय? वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठीचा सर्वात महत्वाचा कायदा आहे. 9 सप्टेंबर 1972 ला हा कायदा संमत झाला, संपूर्ण भारतात लागू झाला. जम्मू काश्मीर साठी स्वतंत्र कायदा आधी होता, पण आता केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर तो तिथेही लागू झालेला आहे. मी ऑलरेडी बोललो तुम्हाला याबद्दल. कायद्याची प्रमुख वैशिष्ट्य काय? शिकारीवर बंदी घालणे, अवैध व्यापार रोखणे, संरक्षित क्षेत्र जसं राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य आहेत यांची स्थापना करणे, या कायद्याचं महत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पुढचं आहे शाश्वत विकासाचे ध्येय, म्हणजे याला आपण SDGs असं म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. SDGs आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य दूर करणे, हे SDGs आहे का? यस आहे. ही 17 उद्दिष्ट आहेत, लक्षात घ्या. यापैकी कोणतं समाविष्ट होतं, कोणतं समाविष्ट होत नाही, असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा येतो. 2015 पासून तर 2030 पर्यंत आपल्याला यावर काम करायचं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर. मग बघा, फक्त जमिनीवरचे जीवन समृद्ध करणे हे येत नाही, तर सागरातलं जीवन सुद्धा यात येतं, म्हणजे जलाचं सुद्धा येतं. लिंग समभाव निर्माण करणे, ध्येयासाठी भागीदारी करणे, अगदी ओके आहे. अ क ड याचं उत्तर आहे. फक्त जमिनीवरचे जीवन समुद्र असा उल्लेख नाहीये, दोघेही आहे, जल आणि जमीन दोघीही येतात. आपण पुढे मग हे 17च्या 17 तुमचे पाठ पाहिजे, 100% याच्यावर प्रश्न आपल्याला एमपीएससी विचारते म्हणजे विचार. मग पहिला आहे दारिद्र्य निर्मूलन, दुसरा आहे भूकमुक्ती, सर्वांसाठी चांगले आरोग्य व कल्याण, गुणवत्तापूर्ण एज्युकेशन, लैंगिक समानता, जेंडर इक्वेलिटी, स्वच्छ पाणी, क्लीन वॉटर असं म्हणू शकतो, स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा म्हणजे स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा, सन्मानजनक काम, आर्थिक वाढ, उद्योग, नवोन्मेषण, पायाभूत सुविधा म्हणजे इनोव्हेशन म्हणू शकतो आपण, असमानता कमी करणे, इनइक्वेलिटी कमी करणे, शाश्वत शहरे आणि समुदाय विकास, जबाबदार उपभोग आणि उत्पादन करणे, त्यानंतर हवामान बदलावर कृती, समुद्री परिसंस्थांचे संरक्षण, स्थल परिसंस्थांचे संरक्षण, शांतता, न्याय, सक्षम संस्था आणि ध्येयांसाठी जागतिक भागीदारी, असे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. मराठीमध्ये पण दिले, इंग्रजीमध्ये पण दिले. हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पण मी प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला, जॉग्राफी फॉर एमपीएससी टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्हाला हे भेटून जाईल. मग बघा, दख्खनचा पठार बेसाल्ट ग्रॅनाइट खडकांनी बनलेला आहे, बरोबर आहे, पण का? कारण विचारलेलं आहे. तर या ठिकाणी जास्त उष्णता आहे, इरिलेव्हंट स्टेटमेंट आहे. भूकंप क्षेत्र, इरिलेव्हंट स्टेटमेंट आहे. समुद्र सानिध्य, इरिलेव्हंट स्टेटमेंट आहे. हे जुळत नाही कुठं, की खडक आढळण्यामागे त्याचं हे कारण होऊ शकत नाही. तर ज्वालामुखी प्रक्रिया हे कारण होऊ शकतं, म्हणून याचं उत्तर आहे फक्त ब, हे लक्षात ठेवा. मग नेमकं आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, ही ज्वालामुखी प्रक्रिया झाली कशी आणि कशा पद्धतीने आपलं दख्खन पठाराची निर्मिती झाली, मी थोडक्यात सांगतो. बघा, हा आफ्रिका खंड आहे त्यावेळचा, आणि इथं होते मादागास्कर बेट, आणि इथंच होता आपला हा इंडियाचा तुकडा. हा जेव्हा उत्तरेकडे सरकत होता, आपली प्लेट जेव्हा उत्तरेकडे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट सरकत होती, त्यावेळेस हा रियुनियन बेटावरून क्रॉस करत होता.
या रियुनियन बेटांवरून क्रॉस करत असताना इथं व्होल्कॅनिझम झालं, म्हणजे ज्वालामुखीचा काय झाला, ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला. ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि तो कोणता उद्रेक झाला, तर भेगीय उद्रेक झाला. भ्रंशमूलक उद्रेक, फिजर टाइप, म्हणजे भेगांमधून ज्वालामुखी बाहेर यायला लागला आणि तो ज्वालामुखी जो होता तो बेसिक प्रकारचा होता. आता दोन प्रकारचे लावा असतात, बेसिक लावा आणि ऍसिड लावा. ऍसिड लावा घट्ट असतो, बेसिक लावा पातळ असतो. मग आपलं पठार हे बेसिक लावा पासून बनलंय, तो दूरवर पर्यंत पसरला, मग तो भेगांमधून बाहेर आला आणि असा दूरवर पर्यंत काय झाला, पसरत गेला आणि पसरून जेव्हा तो थंड झाला त्यापासून बेसाल्ट खडक बनला. कोणता खडक बनला, बेसाल्ट. आणि जो भेगांमध्ये साचला त्यापासून ग्रेनाइट खडक बनला. मग बेसाल्ट आणि ग्रेनाइट, काय, बेसाल्ट आणि ग्रेनाइट या दोन्ही खडकांचं अस्तित्व आपल्या पठारावर आहे. पूर्व विदर्भामध्ये ग्रेनाइट सापडतात, बाकीच्या भागात महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला काय सापडतो, बेसाल्ट सापडतो. ग्रेनाइट तेलंगणामध्ये सुद्धा सापडतो, बाकीच्या भागात सुद्धा बेसाल्ट आहे. आणि दख्खनच्या पठारावर काळी कापसाची रेगूर मृदा तयार झालेली आहे. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की या पठाराची निर्मिती कशी झाली आणि त्याच्या आधारावर अनेक असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्या दृष्टीने मी अनालिसिस केलेलं आहे, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणतं हे बेट नाहीये. आता हा किनारपट्टीवरचाच प्रश्न आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सालसेट हे मुंबईमध्ये असणारं बेट आहे. उंदेरी, खांदेरी हे रायगडच्या बॉर्डरला लागून असणारी बेट आहेत, हे दोघेही बेट आहेत. पण साल्लेर हे बेट नाही. आपल्याला माहिती की साल्लेर हे सर्वात उंच शिखर आहे, दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आपल्या या ठिकाणी आहे, किंवा याला थोडा फोर्ट टाइप म्हणू शकतो, म्हणजे किल्लाही म्हणू शकतो आपण. मग हे जे शिखर आहे याची उंची आहे 1567 मीटर. त्यामुळे हे बेट नाहीये, तर हे शिखर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून ड याचं ऑप्शन नसणार आहे, म्हणजे ड बरोबर आहे, कारण हे बेट नाहीये, तर हा शिखर आहे किंवा हा किल्ला आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं याला शिखर म्हणतो आपण महाराष्ट्रातलं, कळसुबाई नंतर. चला मग इलिमिनेट झाला तो. मग बेट कोणकोणती आहेत, मड, साष्टी, अंजनदीव, मुंबई, घारापुरी, उंदेरी, खांदेरी, जंजिरा, कासा ही सगळी रायगड मधली बेट आहेत. त्यानंतर कुर्टे हे बेट सिंधुदुर्ग मध्ये येतं. त्यानंतर बघा माहीम, वरडी, परेड, माझगाव, मुंबई, लहान कुलाबा, मोठा कुलाबा यापासून आपलं 7 बेटांचं शहर मुंबई बनलेलं आहे. तर हे पण पुढे जाऊन कधीतरी विचारू शकतात, म्हणून दोही तुम्हाला मी इथं ऑप्शन देऊन ठेवलेले आहेत. चला आता आपला शेवटचा प्रश्न आहे, कारण 10च प्रश्न आपल्याला ग्रुप बी मेन्सला विचारले जातात किंवा ग्रुप सी मेन्सला विचारले जातात. कधी कधी 1-2 प्रश्न वाढतात, म्हणजे त्याचे 12-13 प्रश्न करंट अफेअर धरून येतात आपल्याला. त्या दृष्टीने हा शेवटचा प्रश्न आहे. भारतात एकूण 20 कृषी परिस्थिती विभाग तयार करण्यात आलेले आहेत, त्यापैकी 6 महाराष्ट्रात येतात. तर महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा समावेश ऍग्रो इको रिजन नंबर 19 मध्ये येतो. तर लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, 90% क्वेश्चन आपल्याला वेस्टर्न घाट किंवा किनारी मैदानी प्रदेशवर असतात. जर आपण भारताचा अँगलने आपल्याला कोणताही प्रश्न आला असेल तर, किंवा पूर्व विदर्भावर असतात. मग इथं गेस करून सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो की यस, की कोकणातील तांबड्या आणि जांभ्या मृदेचा प्रदेश हा 19 रिजन मध्ये येतो. ब, क, ड हे इलिमिनेट करता येतात, म्हणून याचं उत्तर फक्त अ आहे. पण तरी डायरेक्टली आपल्याला काय ऍग्री झोन 20च्या 20 माहित नसतात. पण मॅपिंग जर तुम्ही बघितलेली असेल, हा एनसीआरटी मधून आहे, याचं सोर्स पण सांगतो. एनसीआरटी मधून आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा, सरळ तिथूनच हा मॅप उचललाय, तिथूनच हा प्रश्न डायरेक्ट उचलला गेलाय. मग आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, इथं मी सगळेच झोन तुम्हाला सांगणार आहे. बघा, पश्चिम हिमालय म्हणजे हिमालयन प्रदेशातला हा 1 नंबरचा विभाग, पश्चिम हिमालय 2 हा 2 नंबरचा विभाग आणि पूर्व हिमालय हा 3 नंबरचा विभाग. आता हा शीत शुष्क विभाग आहे, म्हणजे हा वरचा बघा कोल्ड ऍरिड. त्यानंतर पश्चिम हिमालय उबदार दमट आहे, हा 2 नंबरचा बघा इथं. आणि 3 नंबरचा आहे पूर्व हिमालय, हा बघा हा 3 नंबरचा आहे. त्यानंतर गंगेचा प्रदेश, गंगेचा मैदानाचा भागाचे विभाग बघा 4 नंबरचा विभाग आहे बघा, पंजाब हरियाणाचं मैदान या ठिकाणी येतं बघा, पंजाब हरियाणाचं मैदान. त्यानंतर हे या ठिकाणी आपण बघू शकतो, हा भाग पंजाब हरियाणाचं मैदान आहे. उत्तर गंगेचं मैदान सुपीक मैदान आहे बघा, हा भाग या ठिकाणी. त्यानंतर मध्य गंगेचं मैदान या ठिकाणी हा भाग येतो इकडं. त्यानंतर पूर्व गंगेचं मैदान हा बघा इथं ईस्टर्न प्लेन येतो.
हा पूर्ण गंगेचं म्हणजे 4, 9, 10, 11 हे झोन पूर्णपणे इथं येतात. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकतो झोन. त्यानंतर तिसरा झोन आहे पठारी आणि डोंगराळ प्रदेशांचा. मग माळवा आणि बुंदेलखंड हा मध्य प्रदेश यूपी मध्ये बघा हा या ठिकाणी येतो. काही भाग राजस्थानचा पण आहे. दख्खनचा पठार म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये येतो बघा, हा डेक्कन प्लॅटूचा भाग हा बघा इथं. त्यानंतर कर्नाटकचा पण भाग, तेलंगणाचा पण भाग येतो बघा, तेलंगणाचा पण भाग आहे डेक्कन प्लॅटू. कर्नाटकचा भाग आहे हा बघा पर्जन्य छायेचा प्रदेशचा. छोटा नागपूरचा प्लॅटू पण येतं या ठिकाणी, छोटा नागपूरचा प्लॅटू आहे. हे 4 भाग येतात आपल्याला पठारीमध्ये. किनारपट्टीचा प्रदेश बघा, पूर्व किनारपट्टीचा हा 18 नंबरचा आहे बघा, 18 नंबर हा 18. आणि पश्चिम किनारपट्टी जो आपल्याला एमपी प्रश्न विचारलेला आहे हा 19 नंबरचा बघा. मग मॅक्सिमम प्रश्न आपल्या महाराष्ट्राची रिगार्डिंग झोनवरच विचारले जातात, त्यामुळे ते माहित पाहिजे. आणि तिसरा मुद्दा बघा या ठिकाणी इतर झोन बघू शकतो. वाळवंटी आणि बेटांचा प्रदेश, राजस्थानचा थारचा वाळवंट अत्यंत शुष्क बघा हा भाग, हा 13 नंबरचा भाग. 14 नंबरचा खारट जमीनचा भाग आहे, निमशुष्क भाग आहे हा या ठिकाणी येतो हा भाग पूर्ण. 15 नंबरचा भाग आहे अंदमान लक्षद्वीप, म्हणजे हा बघा हा कच्छ चरण इकडं हा येतो. अंदमान निकोबार इथं येतो बघा हा पूर्ण. मध्य प्रदेश मधल्या काही 16 नंबरच्या सेंट्रल हायलँडचा भाग येतो हा. ईशान्येकडील डोंगर रांगांचा हा काही भाग, ईशान्येकडील डोंगर रांगांचा भाग येतो. त्यानंतर ब्रह्मपुत्रा खोऱ्याचा हा भाग आसामचा भाग येतो. सो असे अनेक भाग या ठिकाणी 20 ॲग्रो इकॉलॉजिकल रिझन्स आपल्याला दिलेले आहेत, ते तुम्हाला सगळे मी सांगितलेले आहेत. हे तुम्हाला PDF मी शेअर पण करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉग्राफी फॉर MPSC. हा कोड तुम्ही स्कॅन करू शकतात किंवा या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍड टाकून पण जॉग्राफी फॉर MPSC टाकून पण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात. तिथं तुम्हाला या सगळ्या PDF भेटतील. यापूर्वी मी राज्यसेवा पूर्व परीक्षेची PYQ विश्लेषण सिरीज बी बघितले, त्यात सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे जाऊन त्याची इन्व्हायरमेंटची सिरीज सुद्धा आपण घेणार आहेत. आणि पुढचा जो 2024चा पेपर आहे तो पण आपण लगेच अपलोड करणार आहोत. सो हा व्हिडिओ हे विश्लेषण कसं वाटलं तर नक्की कमेंट मध्ये कळवा. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण भेटूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.